Unit 1 Environment. Civil, Mechanical and Electrical Engineering 4th semester. मागील लेक्चर आपण एन्व्हायरमेंट्स मध्ये टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट बघितलं होतं आपण. नॅचरल एन्व्हायरमेंट, मॅनमेड एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट, सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. तर आता आपण या ठिकाणी त्याचा पुढील भाग आपण बघत आहोत. ॲप्लिकेशन आहे EST, सब्जेक्टचा कोड आहे चारशे 47. मागील लेक्चर आपण एन्व्हायरमेंट डेफिनेशन बघली होती. त्यानंतर टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट, नॅचरल एन्व्हायरमेंट, मॅनमेड एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट आणि सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट पॉईंट बघला होता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंट. Structure of environment. याच्यामध्ये दोन पार्ट्स पडतात. फर्स्ट फिजिकल एन्व्हायरमेंट. फिजिकल एन्व्हायरमेंट. आता फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये पुन्हा तीन टाइप्स पडतात. सॉलिड, त्याच्यामध्ये सॉइल म्हणजे काय तर माती. सॉइलला काय म्हणतो आपण? माती म्हणतो. किंवा लँडला आपण जमीन म्हणतो. जमीन. अँड माउंटन. माउंटन एन्व्हायरमेंट. माउंटन एन्व्हायरमेंट. तर सॉलिड मध्ये सॉइल म्हणजे माती, लँड म्हणजे जमीन, अँड माउंटन म्हणजे पर्वत किंवा डोंगर. तुम्हाला माहिती आहे माउंटनला आपण काय म्हणतो? पर्वत किंवा डोंगर म्हणतो. एन्व्हायरमेंट ह्या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये दुसरा प्रकार आहे लिक्विड. त्याच्यामध्ये रिव्हर म्हणजे काय तर नदी. रिझर्वायर त्याला जलाशय म्हणतो आपण. ओशियन्स महासागर. ग्लेशियर त्याला हिमनदी म्हणतो आपण. हिमनदी एन्व्हायरमेंट. तर लिक्विड मध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे नदी, रिझर्वायर म्हणजे जलाशय म्हणतो आपण त्याला, जलाशय पाण्यासाठा, ओशियन म्हणजे महासागर, ग्लेशियर म्हणजे हिमनदी. या गोष्टीचा एन्व्हायरमेंट मध्ये समावेश होतो. थर्ड आहे गॅस. तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, मिथेन एक्सेट्रा इत्यादी गॅसेसचा समावेश होतो. तर आता स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंटची रचना कशी झालेली आहे बघा. तर फिजिकल एन्व्हायरमेंट आणि बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट या दोन विभागणी झालेल्या आहेत. तर फर्स्ट आपण फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये तीन गोष्टींचा समावेश होतो. सॉलिड मध्ये सॉइल म्हणजे माती, लँड म्हणजे जमीन आणि माउंटन म्हणजे पर्वत किंवा डोंगर या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर लिक्विड मध्ये रिव्हर म्हणजे नदी, रिझर्वायर म्हणजे जलाशय, ओशियन
हिमनदी, बर्फाळ प्रदेशामध्ये हिमनदींचा आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा हिमनदी तयार होते, त्यांचा समावेश होतो. त्यानंतर गॅसेसमध्ये ऑक्सिजन, CO2, नायट्रोजन, मिथेन या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये पहिला पॉईंट बघितला आपण फिजिकल एन्व्हायरमेंट, हे नोट्स लिहून घ्या. त्यानंतर सेकंड आहे बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट, दुसरा प्रकार आहे बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट प्लॅन्ट्स म्हणजे झाडे वगैरे तुम्हाला माहिती आहे यांचा समावेश होतो. ट्रीज झाडे, ग्रास म्हणजे गवत, हिरवळ जे असते त्याला ग्रास असे म्हणतो, एक्सेट्रा या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर सेकंड आहे बायोलॉजिकल मध्ये एनिमल्स, याच्यामध्ये डोमेस्टिक अँड वाईल्ड एनिमल्स, डोमेस्टिक अँड वाईल्ड एनिमल्स, humans, birds, insects, etc. तर स्ट्रक्चर ऑफ एन्व्हायरमेंट मध्ये फर्स्ट टाइप आहे फिजिकल एन्व्हायरमेंट, त्याच्यात सॉलिड, लिक्विड, गॅसेस दिलेला आहे. सेकंड आहे बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट. बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट मध्ये दोन गोष्टींचा समावेश आहे. प्लॅन्ट म्हणजे ट्रीज झाडे, ग्रास म्हणजे गवत, हिरवळ उगवलेली माहिती आहे तुम्हाला ग्रास. त्यानंतर एनिमल्स म्हणजे डोमेस्टिक अँड वाईल्ड एनिमल्स. डोमेस्टिक म्हणजेच काय, तुम्ही घरगुती पाळीव प्राणी, किंवा वाईल्ड म्हणजे जंगली प्राणी, या सगळ्यांचा समावेश होतो. त्यानंतर ह्युमन्स मानव, बर्ड्स पक्षी, इन्सेक्ट म्हणजे कवक, पोचशी वगैरे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतोय. हे लिहून घ्या. चला नेक्स्ट पॉईंट बघू आपण. एन्व्हायरमेंट साठी स्पेशल वही आला, नवीन वही. त्याच्यामध्ये या नोट्स मी जे देत असेल त्या नोट्स तुम्ही नोट डाऊन करत जावा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. फर्स्ट घ्या, This subject educate the students, citizens and experts to understand the environmental
व्याप्ती, एन्व्हायरमेंट स्टडीची व्याप्ती, त्याला स्कोप म्हणतो आपण. तर काय आहे बघा, दिस सब्जेक्ट टू एज्युकेट द स्टुडंट, विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, सिटीजन्स तिथल्या लोकांना माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे एक्सपर्ट आहेत शिकवणारे शिक्षक त्यांना माहिती पाहिजे टू अंडरस्टँड द एन्व्हायरमेंटल इश्यूज, की त्यांना पर्यावरणामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, इश्यू जे आहेत पर्यावरणामध्ये, ते सर्व इश्यूज त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. सेकंड बघा, experts having knowledge in the environmental fields, that enables them to facilitate the solution of environmental problems. एक्सपर्ट्स म्हणजे त्या पर्यावरणामधले जे एन्व्हायरमेंटचं नॉलेज असणारे जे एक्सपर्ट आहेत, हॅविंग नॉलेज इन द एन्व्हायरमेंटल फील्ड्स that enables them to facilitate the solution of environmental problems, की त्यांनी ते एवढं नॉलेज असलं पाहिजे की त्यांनी ते पर्यावरणामध्ये जे अडचणी आहेत त्याच्यावरती सोल्युशन उपाययोजना केल्या पाहिजे. थर्ड आहे, by knowing this subject, knowing this subject we can develop eco-friendly new technology, eco-friendly new technology. तर ह्या सब्जेक्टचं एवढं ज्ञान नॉलेज घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये आपण इको फ्रेंडली नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे किंवा नवीन संशोधन करून इको फ्रेंडली गोष्टी अस्तित्वात आणल्या पाहिजेत, की पर्यावरणपूरक ते असल्या पाहिजे. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक, की त्याच्यामुळं पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. तर त्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. त्यानंतर द मेजर एरिया, हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट बघू आपण. नेक्स्ट पॉइंट आहे नीड and importance of environmental studies. Need and importance of environmental studies
नीड म्हणजे गरज, नीड म्हणजे गरज आणि इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज, की एन्व्हायरमेंटचा अभ्यास करणं का गरजेचं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. तर पहिला पॉईंट आहे पब्लिक अवेअरनेस, पब्लिक मध्ये जनजागृती करून देणं गरजेचं आहे. पर्यावरण शिक्षणाची गरज काय तर पब्लिक अवेअरनेस, की बाहेर समाजामध्ये जे समाज जो आहे त्या समाजामध्ये पर्यावरणाविषयी आपण जनजागृती करून देणं गरजेचं आहे. कारण की भविष्यामध्ये जर आपलं ॲटमॉस्फिअर चांगलं ठेवायचं असेल तर सर्वप्रथम पर्यावरणामध्ये जे पब्लिक आहे त्या पब्लिकमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे, झाड तोडणे प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. तर या सर्व गोष्टी जनजागृती करणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्व्हायरमेंटल इश्यूज, environment issues being of international importance, international importance. पर्यावरणामध्ये जे अडचणी आहेत, इश्यूज आहेत, प्रॉब्लेम आहेत ते इंटरनॅशनल लेवलला इम्पॉर्टन्स आहेत. कारण की ते महत्त्वाचे आहेत, जागतिक लेवलला प्रॉब्लेम करू शकतात. त्यामुळे एन्व्हायरमेंटल इश्यूज बीइंग ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. थर्ड आहे प्रॉब्लेम्स cropped in the wake of development. आता प्रॉब्लेम्स म्हणजे काय, समस्या. क्रॉप्ड इन द वेक ऑफ डेव्हलपमेंट, तर विकास कामाच्या पार्श्वभूमीवर समस्या उद्भवतात. तर त्यासाठी पर्यावरणाचं शिक्षण गरजेचं आहे. आता आपण रस्ते करतो किंवा बिल्डिंगा बांधतो किंवा अनेक ठिकाणी रोड करत असताना त्या ठिकाणी झाडांची कत्तल होणार नाही हे लक्षात घेऊनच आपण रोड करणं गरजेचं आहे. कारण की समजा त्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त असेल तर आपण विकास कामं जे करत असताना त्या ठिकाणी त्यांची वृक्षतोड होणार नाही या दृष्टीने विचार करून ती विकास कामं करणे गरजेचं आहे. म्हणजेच काही विकास कामांच्या पार्श्वभूमीवर समस्या ज्या उद्भवतात त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर कन्झर्व्ह एनर्जी, ऊर्जा जतन करणे, कन्झर्व्ह एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपण जतन करणं काळाची गरज आहे. कारण की जे ऊर्जेचे स्रोत आहेत ते स्रोत आपण भरमसाठ पद्धतीने कसेही वापरत गेलो तर एक दिवस नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे जी ऊर्जा आहे ते ऊर्जेचे सोर्स जे आहेत ते आपण जतन करून ठेवणं गरजेचं आहे. पाचवा पॉईंट आहे फॉर अन अल्टरनेटिव्ह सोल्युशन, आता पर्यावरणाचा समतोल राखत असताना काही कुठली गोष्ट करत असताना जर पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल त्याच्यामध्ये तर पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता आपण त्याला दुसरा पर्याय कुठला आहे हाही अभ्यास करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट करत असताना त्याला दुसऱ्या बाजूचा पर्याय असतो तर पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे की जेणेकरून पर्यावरण एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होणार
नाही तयार केले. 6वा पॉईंट घ्या. सेव्ह species from extinction. अग्नी विझवणे. आता जंगलामध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी गवत कापून झाल्यानंतर अग्नी देतात, म्हणजे जंगल पेटवले जातात. तर ते जंगल पेटवल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. ते देखील आपण थांबवणं गरजेचं आहे, कारण की पर्यावरणामध्ये अनेक जंगलामध्ये पशुपक्षी प्राणी वन्य प्राणी सहवास त्यांचा असतो त्या जंगलामध्ये पर्यावरणामध्ये. तर त्याच्यापासून आपण जंगलला वगैरे आग लागली तर त्याच्यापासून त्या प्राण्यांचं अस्तित्व नष्ट होऊ शकते किंवा ऱ्हास होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. हे अग्नी विझवणे काम केलं पाहिजे. सेव्ह द नॅचरल सोर्सेस. नैसर्गिक जे स्रोत आहेत, लाकडे म्हणा किंवा पाणी साठे वगैरे जे आहेत ते आपण सेव्ह केलं पाहिजे. पाणी पावसाळ्यामध्ये आपण पाणी अडवून पाणी जिरवणं गरजेचं आहे, कारण की पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये जर पाण्याचे साठे शिल्लक राहिले तर आपल्याला त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतोय. तर ते पाणी सेव्ह केलं पाहिजे. किंवा लाकूड वगैरे जे आहे नैसर्गिक संपत्ती ती सुद्धा आपण काय केली पाहिजे, सेव्ह केली पाहिजे. नंतर reduce the pollution. reduce the pollution. reduce म्हणजे कमी करणे. पोल्युशन. आता पर्यावरण मध्ये जे पोल्युशन तयार झाले, आपण वाहने फिरवतोय गाड्या वगैरे, तर त्यांच्यामधून जे गॅसेस बाहेर पडतात किंवा कारखाने आहेत त्या कारखान्यामधून सुद्धा जे गॅसेस बाहेर पडतात ते भरमसाठ गॅसेस आपल्या इथं पोल्युशन निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. किंवा कारखान्यामधून जे पाणी बाहेर पडतंय दूषित पाणी ते डायरेक्ट नदी नाल्यामध्ये सोडलं जाते. त्यामुळे नदीचं पाणी दूषित होऊ शकते. त्या पाणी जर दूषित झालं तर त्याच्यापासून जलचर प्राणी जे आहेत त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. किंवा तेच पाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये जर वापर केला तर आपल्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. टायफॉइड, कॉलरा, मलेरिया वगैरे यासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे पोल्युशन जे होतंय ते थांबवलं पाहिजे. तर कारण पोल्युशन हवा पोल्युशन होऊ शकते, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, जल प्रदूषण म्हणतो आपण त्याला. तर ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत, कारण की त्याचाच पोल्युशनचा इफेक्ट हा संपूर्ण सजीव जातीवरती होतोय. म्हणजे मानवावरती तर होतो, त्याशिवाय जलचर प्राणी किंवा इतर जे प्राणी आहेत किंवा झाडे वगैरे ह्या सर्वांच्यावरती त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतोय. पर्यावरण जर बिघडलं तर त्याच्यामुळे जलचक्रही बदलू शकते. जलचक्र बदलल्यामुळे पुन्हा मग समुद्रामध्ये जास्त भरती येणे किंवा चक्रीवादळ किंवा महापूर मोठा येणे ह्या अशा समस्या उद्भवू शकतात. नंतर वाईज प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट. वाईज प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट. वाईज प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे कुठले काम करत असताना त्याचं योग्य अगदी परफेक्ट नियोजन असणं गरजेचं आहे. वाईज प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे योग्य नियोजन, अगदी परफेक्ट नियोजन असणं गरजेचं आहे. आता कुठलीही गोष्ट करत असताना रस्ता आहे पुढचं आपण एखाद्या ठिकाणी रस्ता करत आहोत, डांबरी रस्ता वगैरे हायवे रोड, तर त्याचं परफेक्ट नियोजन असणं गरजेचं आहे की त्याचा पर्यावरणावरती कुठलाही परिणाम होता कामा नाही. योग्य आणि परफेक्ट नियोजन कुठल्याही कामाचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत
विकास. जो विकास करणार आहे तो कायमस्वरूपी समाजामध्ये टिकला पाहिजे किंवा पृथ्वीवरती टिकला पाहिजे आणि त्याचा इफेक्ट पर्यावरणावरती कुठलाही झाला नाही पाहिजे. ह्या सर्वांचा नीड अँड इम्पॉर्टन्स मध्ये समावेश होतो. एन्व्हायरमेंट स्टडी ची गरज काय, एन्व्हायरमेंट पर्यावरणाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे, तर ह्या सर्व गोष्टींचं या 10 पॉईंट आपण पाहिजे आहे. तर या 10 पॉईंटचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पब्लिक अवेअरनेस जनजागृती करणं गरजेचं आहे. तर समाजामध्ये पर्यावरणाचं महत्त्व समजून पर्यावरण काय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर काय होऊ शकतंय, तर त्या सर्व गोष्टी समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट इश्यूज बीइंग ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. तर एन्व्हायरमेंटच्या ज्या समस्या आहेत त्या इंटरनॅशनल जागतिक लेवलला अभ्यास त्याचा होणं गरजेचं आहे. नंतर प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम इन द वेक ऑफ डेव्हलपमेंट. विकास कामाच्या पार्श्वभूमीवर समस्या ज्या उद्भवतात त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर कन्झर्व्ह एनर्जी, जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण जतन करणं गरजेचं आहे. त्यानंतर फॉर अँड अल्टरनेटिव्ह सोल्युशन. ते एखादी गोष्ट करत असताना जर पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, त्याच्यामध्ये अडचण येत असेल तर त्याला दुसरा पर्यायी मार्ग काढणं गरजेचं आहे. त्यानंतर सेव्ह स्पेसीज फ्रॉम एक्सटिंक्शन. तर जंगलामध्ये वगैरे जंगलांना आग वगैरे लागते तर ती अग्नी आपण ताबडतोब विझवणं गरजेचं आहे. कारण की त्या जंगलामध्ये जी संपत्ती आहे, नैसर्गिक संपत्ती, त्या संपत्तीचा ऱ्हास होऊ शकतो त्याच्यामध्ये. त्याशिवाय त्या पर्यावरणामध्ये जे पशुपक्षी प्राणी जे आहेत त्यांची जीवितहानी होऊ शकते, त्यांचं कायमचं अस्तित्व नष्ट होऊ शकते, ती प्रजात कायमची नष्ट होऊ शकते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. त्यानंतर सेव्ह द नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक सोर्स जे आहेत रिसोर्स त्यांचं जतन करणं गरजेचं आहे, बचत करणं गरजेचं आहे. कसंही त्यांचा वापर करून चालणार नाही. रिड्यूस द पोल्युशन. पोल्युशन जे होतं आहे, हवा पोल्युशन, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हे सगळ्या गोष्टींनी आपण कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारखान्यामधले पाणी वगैरे बाहेर पडतं किंवा गॅसेस, त्याच्यापासून हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण अशा समस्या होतात. त्याच्यामुळं मानवजातीवर तर जास्त होतोच परिणाम, त्याशिवाय ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यावरती होतो आणि पर्यावरणाचा समतोल पूर्ण बिघडून जातो. त्यामुळं जे जलचक्र आहे ते जलचक्र देखील बदलू शकतं. त्यामुळे आपण बघतोय की पाऊस कधीही पडतो कुठल्याही महिन्यात. पूर्वी असं नव्हतं की बाबा जून महिना आला की पाऊस चालू व्हायचा, पण आता बघा कधीही चालू होतोय, कधीही महापूर येतोय. म्हणजे जलचक्रावरती परिणाम होतोय त्याचा निश्चितच. त्यानंतर त्याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर वाईज प्लॅनिंग ऑफ डेव्हलपमेंट. विकास कामं जे आहेत त्यांचं योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. त्याशिवाय नियोजनाशिवाय जर करायला गेलं तर पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करूनच विकास काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास म्हणतो आपण. जो विकास करणार आहोत तो शाश्वत स्वरूपाचा असणं गरजेचं आहे. नोट्स लिहूया. झालं का जेवण? ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. नेक्स्ट पॉइंट बघा. सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट्स. सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. त्याला आपण म्हणतो पर्यावरणाचे भाग. भाग. तर आता पर्यावरण काय आहे? शिलावरण, जलावरण, वातावरण, याला पर्यावरणाचे भाग म्हणतो आपण. जीवावरण, शिलावरण, जलावरण आणि वातावरण हे पर्यावरणाचे भाग आहेत. सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट.
तर आपण एक एक त्याच्यामधला भाग बघत जाऊ. पर्यावरणाचा भाग कोणता कोणता आहे. पहिला आहे ॲटमॉस्फिअर. फर्स्ट आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरला आपण काय म्हणतो, वातावरण म्हणतो. वातावरण. तर आपल्या सभोवताली जे वातावरण आहे त्याला जर आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, तर वातावरणामध्ये जे गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन वगैरे, त्या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. द ॲटमॉस्फिअर इज कंपोज्ड ऑफ द ॲटमॉस्फिअर इज composed of nitrogen and oxygen. Nitrogen and oxygen. Nitrogen and oxygen. Besides argon, carbon dioxide, carbon dioxide and other gases. The atmosphere म्हणजे काय तर the atmosphere is composed of nitrogen and oxygen besides argon, carbon dioxide and other gases. की वातावरणामध्ये जे नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड किंवा अदर गॅसेस आहेत त्यापासून जे बनलेलं आहे त्याला वातावरण असे म्हणतो, त्याला ॲटमॉस्फिअर असे म्हणतो. सेकंड आहे it sustains life on the earth. It sustains life on the earth. हे गॅसेस आहेत. हे गॅसेस सजीवांचं आयुष्यमान टिकवण्यासाठी या पृथ्वीवरती महत्त्वाचे आहे. टिकवून ठेवण्याचं काम ते करतात. त्याशिवाय इट ॲब्सॉर्ब्स most of the cosmic rays. From outer space. हे जे वातावरणामध्ये गॅसेस आहेत ते जे सूर्यापासून अतिनील किरणे येतात त्यांना शोषून घेण्याचं काम करतात. ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेणे. मोस्ट ऑफ द कॉस्मिक रेज जे सूर्यकिरणापासून अतिनील किरणे जे येतात त्यांना ते वातावरणामध्ये पकडून ठेवण्याचं काम करतात. ती पृथ्वीवरती डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, कारण की अतिनील किरणे जर आपल्यापर्यंत आली तर आपल्याला कर्करोग वगैरे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ती अतिनील किरणे वरच्यावर थांबवण्याचे काम ॲटमॉस्फिअरिक गॅसेस करतात. इट ट्रान्समिट्स only ultraviolet visible near infrared radiation. के अतिनील किरणे जे येतात ते अतिनील किरणे आल्यात तशी परत पाठवण्याचं काम हे गॅसेस करतात वातावरणामध्ये. ॲटमॉस्फिअरिक गॅसेस की अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल अँड नियर इन्फ्रारेड हे रेडिएशन जे आहे ती पृथ्वीवर न पाठवता एकतर ॲब्सॉर्ब करून घेतात किंवा हाय तशी ती ट्रान्समिट पाठवून देण्याचं कार्य करतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. ॲटमॉस्फिअर नंतर
हायड्रोस्फियर, 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 हायड्रोस्फियर. तर त्याच्यामध्ये हायड्रोस्फियर all types of waters, all types of water. त्यालाच आपण हायड्रोस्फियरला जलावरण असे म्हणतो. जलावरण किंवा जलबिंदू, पाण्याचे स्रोत म्हणतो आपण. all types of water, resources, resources, oceans, ओशियन्स म्हणजे महासागर, सीज समुद्र, लेक्स तलाव, रिव्हर्स नदी, स्ट्रीम्स, स्ट्रीम्स म्हणजे पाण्याचे प्रवाह वाहने, रिझर्वायर, जलाशय म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पोलर आईस केप्स, ध्रुवीय बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी आपण पोलर आईस केप्स म्हणतो. त्यानंतर ग्लासियर्स, ग्लासियर्स म्हणजे हिमनदी म्हणतो आपण. बर्फवृष्टी, बर्फ जेव्हा वितळतो तेव्हा पाणी तयार होतं त्याला हिमनदी असे म्हणतो आपण. अँड ग्राउंड वॉटर, अँड ग्राउंड वाटर. तर एकूण सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट पर्यावरणाचे भाग 4 आहेत. एक आपण वातावरण बघितला, दुसरा हायड्रोस्फियर म्हणजे जलावरण बघतोय. त्याच्यामध्ये सर्व टाईपचे पाण्याचे सोर्सेस जे आहेत. ओशियन्स म्हणजे महासागर, सीज म्हणजे समुद्र, लॅक्स म्हणजे तलाव, रिव्हर म्हणजे नदी, स्ट्रीम्स म्हणजे इतर प्रवाह, रिझर्वायर म्हणजे जलाशय, पोलर आईस केप्स म्हणजे ध्रुवीय बर्फ जिथे उतरतो त्याला आपण पोलर आईस केप्स. त्यानंतर ग्लासियर्स म्हणजे हिमनदी अँड ग्राउंड वॉटर. आपल्या जमिनीमध्ये जे बोरचं पाणी आहे त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. त्या सर्वांचा समावेश होतो. तर टोटल 57% महासागराचं पाणी आहे आपल्या पृथ्वीवर. टोटल 71% आपला पृथ्वीचा भाग काय झालेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे. 71% वॉटर, 71% वॉटर हे एरिया कव्हर केलेला आहे 71%. त्याच्यामध्ये 97% ओशियन्सचं पाणी आहे, समुद्राचं. त्याच्यामध्ये 97% ओशियन्स. त्यानंतर 2% पोलर आईस केप्स किंवा ग्लासियर्स. बर्फाचं जे पाणी आहे हिमनदी, ग्लासियर, हे 2% आहे. आणि 1% आपलं फ्रेश सरफेस वरती पाणी आहे, फ्रेश सरफेस वॉटर. टोटल 71% पृष्ठभाग हा पृथ्वीवरचा पाण्याने व्यापलेला आहे. त्याच्यामध्ये 57% महासागराचं पाणी आहे, 2% हिमनदी आहेत बर्फवृष्टीची पडते ते 2% पाणी आहे, आणि 1% आपलं आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो पाण्याचा. 1% फ्रेश सरफेसवरती पाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर ठीक आहे, थर्ड पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. लिहून घ्या नोट्स.